मॅच मॅनंतर त्याचे हिरो आहे. आता बघूया गोलंदाजच भार त्याच्यावर आहे भावदेवी. पुढचा चेंडू सूर्य एक धाव. एक माणूस आहे. पुढचा चेंडू हा चेंडू सचिन लांडेने चांगला चेंडू टाकला. सूर्य परंतु वाईट बॉल घोषित सचिन तर 2 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू टाळून गेला आहे परंतु तिथे छत्र्यासह चेंडू पकडण्यापूर्वी एक पंचांचा इशारा काही पाहू. तर अशा प्रकारे एक धाव संख्या आली. काही मर्यादित आमच्याकडे ठेवलेले आहेत. सचिन लांडे गोलंदाजी करतील अजयला आणि हा चेंडू त्याने 2 धावासाठी ठेवलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत. सचिन लांडे हा पुन्हा 8-9 एक अवांतर धावा आल्या आणि एक करून असं संघाचे खेळाडू प्रतिनिधी 4 धावा धाव संख्या आले 10. तो दुसरं षटक टाकतोय. पॅटम राऊंड पंचांचा इशारा व्हाईट बॉल घोषित. सुरेख चेंडू परंतु पंचांचा तेवढाच इशारा. एक अवांतर धाव संख्या 11. सचिन जवळ लावला एकदम सिलिकॉन दिशेला आणि हा लेग तुरंत तेवढं चांगल्या लेग साईड कलेक्ट टोलवला आणि एक धाव. 12 समोर येतोय आजही आपलं चपळपणा दाखवत आहे. लेग साईड टोलवतो लवकरात लवकर घेतो आणि दुसऱ्या धावण्यासाठी तयारी असतो परंतु एक धाव संख्येला 13. चेंडू आणि पुन्हा चेंडू चेंडू अडवला. धाव संख्येला 14. एक करून धावा वाढत गेले. वाईट बॉल घोषित. 15 ते एक धाव मिळत चालले. संघाची धाव संख्या वाढत चालली. धाव संख्या 15. पुढचा चेंडू आणि हाता चेंडू अडवला. सहज विश्लेषकाने काम केलं. चांगल्या रीतीने काम केलं. चेंडू अडवला आणि अजय विकेट त्याने घेतलेली आहे. ते विश्लेषकाने असं चेंडू पाहिलं आणि चेंडू 15 आणि आता आलेला तो विजय त्याने लेग खुले करून ठेवलेले आहे. खूपच ऑप्शनच्या बाहेर आहे. सहज टोलेला एक धावासाठी. धाव संख्या 16 भाई 5 ऊपर अपन बरोबर खेल रहे रे. तर त्याने लेग पण खुले ठेवलेले एक धावासाठी. धाव संख्या 17
क्षेत्ररक्षण बदल करत आहेत. ऑफ साईडने 4 क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक जवळ आहे आणि बाकीचे क्षेत्र सीमारेषेच्या आसपास आहेत. तर पुढचा चेंडू कसं खेळायचं ते चाललंय आणि हा चेंडू खूपच एक धाव. तर एक चेंडू मागे बॉल 18 धावा झालेले आहे. तो पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुरेख ड्राईव्ह आणि हा सुरेख क्षेत्ररक्षणच म्हणायला हरकत नाही. पण धाव संख्या काय रोखू शकले नाही. धाव संख्याले 19 पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. पुन्हा आणि हा मर्यादित सीमारेषेच्या बाहेर स्वतःची आत्महत्या बाहेर आला चेंडू आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद झाला. धाव संख्या झालेली आहे तो 18 धावावर 2 गडी बाद. 18 वर मागे चेंडू गेला तर चेंडू द्या कृपया. चेंडू द्या. चेंडू फेका खाली चेंडू गेलेला आहे तो त्यांनी एसटीएस सांगितलं. एसटीएस काम केलेलं तर पुढचा चेंडू सुरेख रेड्डीने डावपुरा फलंदाज होता. त्याने बघितला चेंडूला लेफ्ट साईडला टोलवलं. धाव संख्या 20 तर 2 गडी बाद 20. चेंडू होतात 20 धावा झालेल्या आहेत. दोनों भाई तर ऑफसाईडला 3 लेग साईडला 4. एक क्षेत्र जवळ आहे तो सचिन एसटीएसका काम करतो. आपलं फलंदाज धावपुरे फलंदाज आहे. हा चेंडू क्षेत्ररक्षण 21 राईट ऑफ राऊंड विकेट विकाससाठी. आणि हा चेंडू सुरेख एक धाव. सचिनचा पुढचा चेंडू निर्धाव गेला परंतु नसता गेला. एक धाव सहज घेतली असती. गोलंदाजच खूप मागे आणि तिथला क्षेत्रक्षही खूप मागे. बॅट्समनने तेवढी धाव देऊन एक तोडती धाव घेतली. एक धाव म्हणजे धाव संख्या हळूहळू वाढत चालली. धाव संख्या 23. पुढचा चेंडू पुन्हा टोलला खूपच आणि 2 धावांसाठी. धाव संख्या 25. 25 झालेले आहे. पुढचा चेंडू पुन्हा लेफ्ट साईडला टोलला तिथे क्षेत्र. अशा प्रकारे रोहित एवढं चांगले चेंडू अडवला आणि थ्रो केला. 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आणि हा चेंडू बोल सचिन लांडे.
21. छोटा चेंडू खेळण्यासाठी तयार. किरण आलेले आहेत. रोहित छोटा चेंडू अडवला. चेंडू मिळेपर्यंत धावसंख्या आवाज आवाज 27. 27. छोटा चेंडू खेळण्यासाठी तयार. एक धावासाठी 28. बॉलचे पैसे नाही घेतले हे मी घेऊ अजय गल्लाविकाचे वैभवला सहज एक धाव. पॉइंट पे मारेगा, पॉइंट पे. एक धाव. पुढचा चेंडू सुरेश. तो चेंडू पकडेपर्यंत बॅट्समन आपल्या घरात पोहोचलेला आहे. तर 2 धावा सहज झालेल्या आहेत. 2 धावा सुरुवात झालेली आहे. 2 चेंडू 2 धावा. सतर्फे विकास किरण अजय विजय छोटा चेंडू सहजरित्या कट केलाय. एक धावासाठी धावसंख्या 3. छोटा चेंडू आणि पुन्हा अजय चांगल्या रीतीने चेंडू पकडला. परंतु तेवढं क्षेत्रस्थ इष्टीवर फेकेपर्यंत त्यांनी जमिनीला तो टाकून दिला. अंगण जातो. सुंदर किरण यांचे क्षेत्रस्थ धावसंख्या 5. 5 चेंडू झालेले त्यातले 3 क्षेत्रस्थ. सगळे क्षेत्रस्थ सीमारेषेच्या आसपास. पुढचा चेंडू आणि पुन्हा टोलवला. तिथे बघू कसं क्षेत्रस्थ सगळं अंगद चेंडूवर फेकून देतात आणि चेंडू अडवतात. अशा प्रकारे चेंडू एक धाव आणि धावसंख्येला 6. 6 धावा. आता गोलंदाज भाग घेतलाय आर्यन स्पोर्ट्स क्लब तर्फे गोलंदाज अजय विजय आणि दोन्ही बंधूंनी घेतलेले आहे. तर बघूया काय करतोय विजय. आणि गावदेवी तर्फे आदर्श आणि वैभव यांच्यामध्ये तालमेल चाललंय. आपल्या संघाला कशा धावा मिळवून द्यायच्या याच्यात तालमेल चाललंय. तर आतापर्यंत धावफलक 6 झालेले. षटक संपलेले आहे आणि दुसरा षटक टाकण्यासाठी आले ते विजय अंतर आहे. बघूया. तर हा सुंदर आणि अपील केलंय. पंचाकडे अपील केलंय. पंच काय करतात ते पाहूया. बॅटची एज लागली. एक धाव संख्येने 7. तर परत तशा रीतीने चेंडू टोलवला होता. तशा रीतीने टोलवला होता. परंतु 7 धावा झालेल्या आहेत. पूर्ण तशा रीतीने पक्काचा इशारा काय ते बघूया. वाईट बॉल आज पुन्हा सुरेश 3. दोन बंधू पुन्हा सुरेश रीतीने टोलवलाय. एक धावासाठी एसटीवर थ्रो फेकला गेला. पण एक धाव पूर्ण झालेली आहे.
धावसंख्या हळूहळू वाढलेली, धावसंख्याला 9. तर दुसरा चेंडू लागतो तसा. 4 झाले, 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू. हो, एक धाव. लेग बायच्या रूपाने त्याने म्हणून पण एक धाव. एक धाव. फुलकावणी गेली. पुढचा चेंडू. हो हो, सुंदर ऑफ साईडला जाऊ तिथे सुंदर टोलवला पण तो धाव. धाव 11 रन हुआ रे विजय. 11. 11 रन हुआ था. 11 धावा झाली. हा चेंडू 17 धावाची आवश्यकता आहे. गोलंदाज. हॅलो, राजू गोलंदाजी करतो. सुंदर टोले घेऊ का नको घेऊ का नको रे. तेवढंच वैभव पुढे जाऊन तो चेंडू पुढे जाऊन तेवढंच मागे आला तो, परंतु चेंडू तिथं होता. पुढचा चेंडू पुन्हा कम बाहेर टाकला. तर अशा प्रकारे धावांची आवश्यकता आहे. 11-16. बघूया पुन्हा डॉट. सुंदर. मॅच चालू राहून दे. अरे एकदम ते मनापासून नसले. बॉल नाही जात रे. बॉल जात नाही तो मिसफील्ड किया. 15 धावा झालेल्या आहेत. 14 झाल्या. सुंदर. हो, एवढी चांगलं क्षेत्ररक्षण. आता 15 धावा झालेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी काल आमच्या भोराडे कसं वाटलं बघितलं ना. 14 धावाची आवश्यकता. 15 बरोबर आहे, 15. इंडियन संघाची तुम्हाला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये एकदम हे झालेले आहे. कदाचित चौकात जाईल याची अपेक्षा आहे. आणि जो जो क्षेत्ररक्षण मागेतात सीमारेषांच्या जवळ ठेवलेल्या आहेत. सगळ्या क्षेत्ररक्षणामध्ये उत्साह वाढलेला आहे. तरी जोश मध्ये खेळ चाललेले. बघूया काय होते ते. हो, आणि तेवढंच चांगलं काम त्यांनी चेंडू अडवला. आणि म्हणजे चौका आधी पडला ना पहिल्या चेंडूवर तर काही सांगता येत नाही. तर पहिल्यापासूनच सुरुवात. हा पुढचा चेंडू टाळी करण्याचा प्रयत्न करतो. तेवढा गोलंदाज आणि चेंडू अडवला गोलंदाजांनी. पुन्हा जोश मध्ये विजय. पुन्हा डाव केलाय. तर बघूया तिथे खेळून एवढं सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढा चेंडू अडवला आणि तेवढंच गोलंदाजी दिसेल दिला. एक धावासाठी 12 धावाची आवश्यकता आहे. पुन्हा डाव केलेला आहे, परंतु ते चेंडू पकडेपर्यंत आउट. मागे राहा व्हाईटला प्लस झालं. मधला हा मेन आमिर खान. चौकांची अपेक्षा आहे, परंतु बघा वाईट बॉल घोषित. आता पुन्हा 3 चौकांची अपेक्षा. सुंदर. आणि आता त्याने काही न करता सुरेश ड्राईव्ह केला होता, पण आता काय सांगता येत नाही. दोन चेंडू पुन्हा चौका. आता खरा चौकार मारला. तर मगाशी परत नोट आले मत बोल रहा है. चौका.